कॉज त्याने पण चेहऱ्यावर खूप जास्त डर्ट बसतो, सॉरी केसांवर. बट एक एनर्जी, एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चाललोय. सो जय बजरंगबली. मग आयब्रो नाही येत त्याला, इन लाईन सिम्पल म्हणजे आयब्रो वाकडे का तुला? आजचा लिटरल दिवसच खराब होता माझा. सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि जस्ट मी आता रेडी होतोय. आपण जाणार आहेत 2 ठिकाणी आज. एक मला ऑडिशन आहे हिंदी मूवीचं. सो बघूयात काय, माझं सेकंडच ऑडिशन आहे ॲज अ ॲक्टर. सो होप फॉर द बेस्ट त्यासाठी. आणि त्यानंतर मी जाणार आहे ॲमेनोरा मॉलला. का तर तिथे गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला का चाललो मी ॲमेनोरा मॉलला. कॉज एक वर्क आहे त्यासाठी मी चाललो आहे ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून. सो आता रेडी होऊयात आणि मग जाऊयात. सो फर्स्ट मी यूज करतो टोनर. सो हे जे टोनर आहे ते वंडरचं आहे, मोची टोनर. सो त्याने मी जेवढे काय ओपन पोर्स आहेत माझी ती क्लोज करतोय. जेणेकरून जी पण धूळ असेल, आता मी बाहेर जाणार आहे तर ती आतमध्ये पोर्समध्ये नाही जाणार, जेणेकरून मला पिंपल्स नाही येणार. सगळं काही बघायला लागतं. आणि तुम्ही रेग्युलर पण यूज करू शकता टोनर. माझ्याकडे स्प्रे होता आधी टोनरचा, बट तो आत्ता नाही आहे, डायरेक्ट बॉटलमध्येच आहे माझ्या, त्यामुळे मी तसं यूज केलं. तर तुमच्याकडे स्प्रे असला तर स्प्रे करू शकता, जेणेकरून इव्हनली स्प्रेड होईल ते हातापेक्षा जास्त. त्यानंतर आपण लावूया मॉइश्चरायझर. मी इमोलिन यूज करतोय आजकाल. मी खूप सारे मॉइश्चरायझर यूज केले, मिनिमलिस्टचं केलं, डर्माकोचं केलं, सगळ्यांचे केले आहेत. बट सगळ्यात बेस्ट मॉइश्चरायझर जे वाटलं ते मला हे वाटलं. कॉज याने चेहरा ग्रीस नाही करत, म्हणजे ग्रीसी चेहरा नाही दिसत. आणि बेस्ट आहे की खूप जास्त लवकर स्प्रेड पण होतं चेहऱ्यावर. आणि खूप वेळ चेहरा जे ते मॉइश्चराईज ठेवतं हे वालं इमोलिन. तुम्हाला कुठं पण मेडिकल शॉपला वगैरे इमोलिन मिळून जाईल. लागलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो लिंक, ऑनलाईन जिथं कुठे असेल त्याची. सो याला आता थोडं आपण ड्राय होऊ देऊया. आता सध्या माझी जी हेअरस्टाईल आहे ते मी मिड पार्ट करतोय ह्याचा. सो कशी वाटते, काय पहिलेसारखी ठेवायची का जी मी आधी ठेवत होतो खूप छोटी हेअरस्टाईल, ती चांगली वाटते. बट मला हे बेस्ट वाटते. कॉज अजून माझा फेस मी लीन करतोय. सो जसं जसं जॉ लाईन वगैरे आणि चेहरा लीन होईल तसं अजून बेटर दिसेल असं मला वाटतं. बघूयात काय होतं. का अरे केस आहेत, अपनी खेती है, अगर नहीं लगा अच्छा तो कटवा लेंगे. सो त्यानंतर मी यूज करतोय सनस्क्रीन. सगळ्यात बेस्ट सनस्क्रीन आहे आत्तापर्यंतची मी जी यूज करतोय, रिक्विलची. कॉज मला सनस्क्रीनमध्ये मॅट फिनिशच पाहिजे होता, जेणेकरून माझा चेहरा जो होता ऑलरेडी ऑइली आहे आणि परत तोच सीन नाही व्हायला पाहिजे की परत ऑइल चेहऱ्यावर नको दिसायला. सो ही सगळ्यात बेस्ट सनस्क्रीन आहे माझ्यासाठीची. जर तुम्हाला मेकअप करायचा असेल, नाहीतर ॲज अ बेस म्हणून पण खूप चांगली आहे ही क्रीम, ॲज अ मेकअप बेस. कारण तुम्ही बघू शकता कोणत्याच प्रकारचा असं ग्रीस नाही दिसत आहे चेहऱ्यावर.
मी पूर्ण माझं जे स्किन केअर रुटीन आहे ते केलं आहे, तरीसुद्धा चेहऱ्यावर असं काहीच नाही दिसत आहे माझ्या, जेणेकरून असं वाटायला की मेकअप वगैरे करून आला आहे. सो ऑलरेडी मेकअप नाहीच आहे, इट्स जस्ट अ स्किन केअर. सो माझी आधीची स्किन आणि आत्ताची स्किन खूप फरक आहे यात. स्किन केअरचं कम्प्लीट मी आधीच्या व्लॉगमध्ये टाकलं आहे, त्याची पण लिंक देतो मी. जर तुम्हाला वाटेल की स्किन केअरमध्ये अजून काही पाहिजे तुम्हाला, सो नक्की कमेंटमध्ये सांगा की काय पाहिजे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की ते दाखवेल तुम्हाला. आणि हां, मी सकाळी उठल्यानंतर आधी आयसिंग केली होती चेहऱ्यावर, जेणेकरून स्वेलिंग आहे जी झोपेतून उठल्यानंतरची ती कमी झाली आहे माझी. सो आता आउटफिट मी बघतो कोणता घालायचा आणि भेटत त्यानंतर. सॉरी, हेअर्स राहिले आपली आणि लिप बाम पण राहिलं. सो मी सध्या यूज करतो हे रोडचं लिप बाम. थोडा टिंट आला, बट खूप जास्त चांगलं मॉइश्चराइज होतं. आता थोडं हाय वाटत असेल, पण मी जाऊपर्यंत ते लो होऊन जाईल. आता हेअर्सला मी आधी लावतो सिरम. थोडंसं सिरम मी असं पण रोज यूज नाही करते आणि मी रेकमेंड पण नाही करणार की हेअर सिरम तुम्ही रोज यूज करा, कॉज त्याने पण चेहऱ्यावर खूप जास्त डर्ट बसतो. सॉरी, केसांवर मिस्टेक. फर्स्ट मी आधी कोंबणी करतो, बट मला कोंबणी जे सेट झालेले हेअर्स आहेत ते नाही आवडत. जे हातानं सेट होतात केस ते होत नाही कोंबणे. सो हेअर इट इज. आणि मी रेडी आहे. चला तर आउटफिट घालूया. सो मला असं वाटते की ऑडिशन पण आहे आणि मला ॲम्युअरला पण जायचं आहे. सो मी ही लेनन ब्लेंडची पॅन्ट घालतो आणि हे वालं शर्ट, के वर्सटाईल जाईल, ऑडिशनला पण जाईल आणि मॉलमध्ये पण जे आपल्याला काम करायचं, शूट करायचं त्यासाठी पण जाईल. सो मी आउटफिट वेअर केला आहे, कसा दिसतोय. आणि आता ॲक्सेसराईज करतो काहीतरी. ठीक आहे, फर्स्ट वॉच, त्यानंतर हे कसं छोटंसं पेंडंट आहे, हे वेअर करतो. मिनिमलिस्ट दिसतंय बट छान दिसतंय असं. आणि राईट हँडमध्ये मी हे ब्रासलेट वेअर करतो, कॉज हे पण सिल्वर आहे वॉच, त्याचं सिल्वर कोट आहे. प्लस मी ब्राऊन कलरची पॅन्ट आहे माझी लेनन ब्लेंड, सो हे पण जाईल त्याच्यावर. आणि ब्लॅक आहे हे त्या वॉचला. सो ओव्हरऑल सगळीकडे कॉम्प्लिमेंट करतं हे, तर हे वेअर करतो. वेट अ मिनिट, आता फिट बसला. सो असं दिसतंय. चला आता जाऊयात. एक बॅग घेतो मी, कॉज मला ॲम्युअरला जाईपर्यंत चेहऱ्यावर जर काही धूळ वगैरे बसली तर थोडं पावडर वगैरे सोबत कॅरी करतो मी तिथं. वेट एक मिनिट. सो ही बॅग घेतो मी, स्टील मेडन. सो दिस इज माय लुक. ओ वेट, शूज राहिलेत. ब्लॅक बॅग घेतली आहे म्हणून थिंक सो मी ब्लॅक शूज वेअर करतो, जेणेकरून ओव्हरऑल आउटफिट अजून जास्त इन्हान्स होईल. आणि मला ही बॅग ह्या क्लिपमुळे आवडली होती, बिकॉज खूप जास्त
वर्सटाईल दिसते बॅग. सो दिस इज द फायनल आउटफिट. आणि मी हे वाले शूज घातलेत ब्लॅक. ठीक आहे, दिसणार नाही आहेत. ओके. आणि ब्लॅक गॉगल. सो ब्लॅक 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 अँड ब्राऊन ब्लॅक ब्लॅक ब्राऊन. सो असा मी आउटफिट रेडी झालो आहे. सो आता जाऊयात आधी ऑडिशनला. तिथे गेल्यावर दाखवतो मी काय होतं. सेकंड ऑडिशन आहे माझं. होप की ह्यात व्हावं, नाहीतर मी ट्राय करणारच आहे. बट एक एनर्जी, एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चाललो आहे. सो जय बजरंगबली. चला जाऊयात. सो आत्ता मी वरती गेलो आहे नाईमला आणि ते बोलले की आजचं ऑडिशन 22 तारखेला गेलं आहे. आणि त्यांनी ऑनलाईन अपडेट नाही केलं, काहीच नाही केलं आहे. आणि आता जेवढी पण फ्रेंड्स आहेत माझी ते पण घरून निघली होती ते येण्यासाठी. सो आता भेटूयात त्यांना फक्त, कारण ऑडिशन तर नाही आहे. सो बघूया आता काय होतं. तोंड आकडे काय बोलतोय यार. काही नको म्हणू वैभव यार. नाही बरोबर दिसतंय, काहीतरी नाक वाकडे म्हणलं. आता दिसतंय हे बघ ना, इकडे आयब्रोला बघ, आयब्रोला बघ. मग आयब्रो नाही येत त्याला, इन लाईन सिम्पल. म्हणजे आयब्रो वाकडी का तुला म्हणायचं गोष्ट आहे का तुझं की आयब्रो वाकडी आहे तिची. काहीच वाटत नाही, गॉगल वाकडा. या इट सुट्स यू. या 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 चांगला दिसतोय. अरे देवा, आजचा लिटरल दिवसच खराब होता माझा. कॉज ना ऑडिशन झालं पोस्टपॉन्ड, जसं मी तुम्हाला सांगितलं. ते झालं 22 तारखेला. आणि ज्यासाठी आपल्याला ॲमेनोरा मॉलला जायचं होतं त्यांचा पण मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर सीन असा झाला की त्यांचा जो नवीन स्टॉक आहे तो अजून आलेला नाही आहे. त्यांचं होतं की आजपर्यंत आला पाहिजे, त्यांनी त्याच्यामुळे मला आजची डेट दिली ती. बट त्यांचा तो स्टॉक आला नाही आहे. तर त्यांचं होतं की 2 दिवस आपण ते पोस्टपॉन्ड करूया, की त्यांना जो स्टॉक दाखवायचा आहे, त्यांना जे माझ्याकडून प्रोमोट करायचं आहे तीच गोष्ट आलेली नाही आहे. सो ते दोन्ही पोस्टपॉन्ड झालं. आणि काही न करता मी थोडा वेळ चिल करून परत घरी आलो. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.